नमस्कार. खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये. तर मैत्रिणींनो, मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत हल्दीराम स्टाईल आलू भुजिया. तर त्यासाठी बघा, आपण हे बटाटे घेतलेले आहेत 4, उकडून घेतलेले आणि छान थंड, म्हणजे आपल्याला 4 ते 5 घंटे यांना थंड करून घ्यायचे आहे. म्हणजे आधी उकळून घ्यायचे आहे. उकडल्यावर पूर्णपणे थंड झाल्यावरच आपल्याला याचा वापर करायचा आहे. आणि आता हे बटाटे आहे ना, आपण ते खिसून घेणार आहोत. अगदी बारीक कशा खिसणीने आपण हे खिसून घेणार आहोत. गाठी, म्हणजे याचे गाठी पडायला नको अजिबात. तर अगदी असे 4 बटाटे आपण असे खिसून घेतलेले आहेत. हे बघा, अगदी असे बारीक खिसणीने. तर इथे आपण बटाटे किसून घेतलेले आहे. आता आपण जे मसाले वापरणार आहोत ते गाळून घेणार आहोत. तर इथे हे बघा, काळी मिरी आणि यामध्ये थोडं काळं मीठ आहे. तर ते आपण चाळणीमध्ये घालून घेणार आहोत. धनापूड, हे तिखट आणि हे साधं मीठ आणि हळद आपण नंतर पीठ भिजवतानाच घालणार आहोत. आणि आता हे थोडंसं पुदिन्याचे पानं, तर हे सुद्धा आपल्याला यामध्येच असं हे करून थोडंसं असं गाळून घ्यायचं आहे. म्हणजे याच्यामध्ये चुरा होऊन जाईल तो. अगदी आपल्याला फाईन पावडर पाहिजे, म्हणजे शेव व्यवस्थित पडतील आपले. तर हे बघा, अशा प्रकारे आपण हे गाळून घेतलेले आहे मसाले. पुदिनासुद्धा आपण यामध्ये थोडासा क्रश करून घेतलेला आहे, व्यवस्थित तो चुरला गेलेला आहे. आणि इथे घेतले आपण हे हरभरा डाळीचं पीठ. तर इथे आपण हे 2 कप घेणार आहोत. आधी आपण 1 कप घातलेला आहे. आता हे हळद आणि आता हे मीठ, आपण काळं मीठसुद्धा घातलेलं आहे आपल्या या मसाल्यांमध्ये. तर ते मसाले घालू आपण. आणि आता हे सर्व मसाले मिक्स करून घेऊ व्यवस्थित. आता हे परत पीठ घालू आपण. एक अर्धा कप घालू आधी आपण, लागलं तर नंतर परत घालू. गाळून घेतलेलं आहे आपण. आणि हे पीठ, रे बघा, अशा प्रकारे आपण हे मिक्स केलेलं आहे. पण आपल्याला अजून पीठ लागणार आहे. म्हणजे हे 2 कपांमधलंच आपलं अर्धं पीठ ते सुद्धा घालणार आहोत आपण. म्हणजे पूर्ण असे 2 कप घातलेले आहे. आणि आता परत आपण डो पूर्ण तयार करून बघू. जर सैल वाटलं तर पुन्हा आपण घालू, लागलं तर थोडंसं तेल लावून घेऊ आपण. व्यवस्थित डो तयार करून घेऊ. तर इथे डो तयार झालेला आहे. आपण थोडंसं अजून पीठ ॲड केलं आहे याच्यामध्ये 2 कपाच्या वरती. आणि आपण दुसरीकडे तेलसुद्धा ठेवलेलं आहे गॅसवरती तापायला. आणि आता आपण या साच्याला थोडंसं तेल लावून घेऊ. ती जाळीलासुद्धा आपण थोडंसं तेल लावून घेऊ. आणि आता आपण गोळा घेऊ आणि साच्यामध्ये भरून घेणार आहोत. अशा प्रकारे भरून घ्यायचं आहे आपल्याला साच्यामध्ये. आणि आता ही लावून घेऊ असं प्रकारे जाळी. तेलही छान तापलेलं आहे. आता आपण हे शेव पाडून घेणार आहोत. अशा प्रकारे तेल अगदी कडक सुद्धा नको आहे आपल्याला. पलटी करून घेऊ. एक काढून घेऊ आपण. आणि अशाच प्रकारे आपण हे सर्व शेव तळून घेणार आहोत. पलटी करून घेऊ. आणि इथे आता आपण थोडेसे असे जाडसर बटाटा शेव पाडून घेणार आहोत. हे बघा, अशा प्रकारे साचा बदलवला आहे आपण. पूर्णपणे असा फेस नाहीसा झाला तर तेव्हाच आपण हे उलटून घ्यायचे आहे. तोपर्यंत नाही. जे व्यवस्थित शेकले जातात ते पलटून घेऊ. आणि आता एक काढून घेऊ आपण. तर इथे मस्त आपले चटपटीत कुरकुरीत असे आलू भुजिया जे आहे, बटाट्याचे शेव
ते तयार झालेले आहेत. आता यावर आपण चाट मसाला स्प्रिंकलर करणार आहोत. थोडंसं अगदी असं हलकं हलकं चुरून घेऊ आपण. मस्त कुरकुरीत झालेले आहे बघा. आणि इथे आपण चाट मसाला पसरवणार आहोत, यावर घालणार आहोत. तर अशा प्रकारे आणि एक वेळा सर्व असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सर्वीकडे मसाला लागेल. तर अशा प्रकारे आपले चटपटीत आणि कुरकुरीत हल्दीराम स्टाईल आलू भुजिया खाण्यासाठी तयार झालेले आहेत. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.